मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेची रणधुमाळी सुरू राहिलेली आहे. लोकसभेप्रमाणेच अशा प्रकारच्या निवडणुका अलीकडच्या काळामध्ये फार तीव्रतेने होत चाललेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि लोकसभा ह्या तीव्र झालेल्या आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याचं नाव फार अग्रगण्य राहिलेलं आहे आणि केंद्रस्थानी राहिलेलं आहे. लोकसभेची निवडणूक फार चुरशीची या ठिकाणी झाली. कधीही वाटत नव्हतं अशा प्रकारचा विजय आणि पराजय बीडमधून झालेला आहे. काही नेत्यांच्या निर्णयामुळे काही नेत्यांना या ठिकाणी विजयी होता आलेला आहे, अशी सगळी परिस्थिती बीड लोकसभेमध्ये झालेली आहे. तशाच प्रकारची विधानसभा होते का हे आता पाहावं लागणार आहे. विधानसभा आता चुरशीचे होत चाललेल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये नवनवीन उमेदवार बाहेर येताना दिसत आहेत. मतदारसंघामधल्या लोकांचा मूड अत्यंत बदलाचा आहे. अशी सगळी परिस्थिती असताना प्रस्थापित आणि विस्थापित असं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कोण नेमकी बाजी मानणार असं आता सगळ्यांना वाटायला लागेल. महाविकास आघाडी की महायुती, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बीड नव्यानं राहिलेलं नाही आहे. बीडमध्ये अनेक घडामोडी घडत असलेल्या पाहायला मिळतात. बीडमध्ये अनेक राजकारणाचे जे आहे ते कंगोरे आपल्याला पाहायला मिळाले. काका पुतण्यांचं राजकारण आहे, बहीण भावांचं आहे आणि पती पत्नींचं सुद्धा राजकारण आता आपल्याला पाहावं लागणार आहे विधानसभेला. अशी सगळी परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितींमधून जात असताना ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. ते मागच्या दीर्घकाळापासून राजकारणामध्ये आहेत आणि फार मोठा वारसा राजकारणाचा त्यांचा राहिलेला आहे आणि या वारसा कशा प्रकारे ते पुढे चालवतात. मध्यंतरीच्या काळामध्ये ते पडद्याच्या मागे होते, राजकारणामध्ये नव्हते, न्यूट्रल आहेत. आत्तासुद्धा ते राजकारणामध्ये आहेत, मात्र कुठल्या पक्षाचं चिन्ह वगैरे कुठल्याचं नाव घेऊन आलेले नाहीत. ते स्वतः अपक्ष निवडणूक लढवत आहेत. जयदत्तांना आपल्यासोबत आहेत. विचारणार आहे कशी सगळी त्यांची परिस्थिती आहे, उद्याची रणनीती काय असणार. अण्णा, मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप आपलं स्वागत आहे. उद्याची रणनीती कशी असेल आहे आणि अलीकडच्या काळामध्ये फार मोठे नवे चेहरे मतदारसंघामध्ये येऊ पाहतायत. तुम्ही दीर्घकाळ राजकारणामध्ये राहिलेला आहेत, मंत्रीपदावर तुम्ही राहिलेला आहात, महाराष्ट्राचं सगळं राजकारण तुम्हाला माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये नव्यानं काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला सगळ्या ज्ञात आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विधानसभेची रणनीती तुम्ही कशी आखली आहे आणि काय नेमकी परिस्थिती असणार आहे? बीड जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा आहे आणि लोकसभेचे निकाल लागले, जय पराजय, यश अपयश हा तर लोकशाहीचा गाभा आहे. जी. आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आता 20 तारखेला ठरलेल्या आहेत. परिस्थिती राज्यात कधी नव्हे ती वेगळ्या स्तरावर वेगळी अनुभवायला मिळते. सामाजिक पोत आणि वीण कधी नव्हे ती महाराष्ट्राची विस्कटली आहे आणि आज खऱ्या अर्थानं ही विस्कटलेली वीण पुन्हा दुरुस्त करणं, जातीपातीच्या आणि धर्माच्या पुढं जाऊन सर्वसामान्य माणसाचं जगणं सुसह्य करणं आणि एकोपा टिकवणं, मला वाटतं ही मोठी गरज आहे. आणि लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि जे आपण प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून करू शकत नाहीत ते मतपेटीच्या माध्यमातून योग्य रीतीने त्यावर अंमल करण्यासाठी एक संधी लोकसभा, विधानसभा किंवा विविध संस्था ज्या आहेत त्याच्या निवडणुका असते. आणि राज्याच्या दृष्टीनं राज्याची विधानसभा, सरकार आणि सरकार जाणारी लोक ही लोकांच्या प्रश्नाशी बांधील पाहिजेत, लोकांच्या विकासाची बांधील पाहिजेत. ही बाब ह्या गदारोळामध्ये कुठंतरी दुर्लक्षित होते. अशा प्रकारचं वातावरण गढूळ
मग वैयक्तिक बोलणं, जी निंदनास्ती करणं, खालच्या पातळीवर जाऊन बोलणं, वाटतं हे राजकारण महाराष्ट्रात कधी नव्हतं. एक दर्जा होता. आता हे सगळं ढासळलं आहे, घसरलं आहे. आणि हे पूर्ववत करायची जिम्मेदारी ही सगळ्यांची आहे. आणि ते करत असताना निवडणुका लागल्यात. या निवडणुकीमध्ये माझं तर वैयक्तिक मत आहे की विकासालाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. दररोजचे जीवनमानाचे प्रश्न, बीडच्या समस्या वेगळ्या आहेत. सातत्यानं दुष्काळाच्या सावटाखाली असला हा जिल्हा, कधीतरी ओला दुष्काळ पडतो आणि सातत्यानं कोरडा दुष्काळ जी हा जिल्ह्याच्या लोकांच्या माथी लिहिलेलाच आहे. आणि यासाठी पाणी अडवणं, साठवणं, तलाव करणं, काळ्याची तहान भागवणं, मला वाटतं ही मूलभूत गरज आहे. आणि ज्यावेळेस मला सत्तेची संधी मिळाली, आई पण खासदार होत्या, अनेक वर्ष या जिल्ह्याच्या लोकांनी संधी दिली त्यांना, त्यावेळेस अनेक प्रकल्प या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात, साठवण तलाव हे त्या काळात जाणीवपूर्वक नुसती आखलीच नाही तर पूर्णत्वाला नेली. अनेक डोंगराळ भागात गावं आहेत धारूर तालुक्यामध्ये की जिथं अर्ध्याच्या वर गाव ऊस तोडायला जायचं, पश्चिम महाराष्ट्रात, कर्नाटकात. आज त्या गावामध्ये ऊस बागायतदार लोक झाले, म्हणजे ऊस लावतात, तोडत नाहीत, स्वतःच्या मालकीचा ऊस जोपासतात. हा बदल हा पाण्यामुळे होऊ शकतो आणि ते करायचा मी प्रयत्न केला. माझा दावा नाही की सगळाच अनुशेष आम्ही भरून काढला, परंतु जेवढं शक्य होईल तेवढं जिल्ह्यामध्ये साठवण तलाव, पाणी अडवणं हे जाणीवपूर्वक आपण केलं. मला काही प्रमाणात यश चांगलं मिळालं त्याला. पाणी जसं शेतीला गरजेचं आहे तसं वीज पण गरजेची आहे. जी आणि त्यामुळं वीज निर्मितीचं मग परळी थर्मलमध्ये क्षमता वाढवायचा असो किंवा 220 केव्ही 33 केव्हीचे सबस्टेशन्स असतील, वितरणाची व्यवस्था असेल, ट्रान्सफॉर्मर्स असतील किंवा सिस्टीम शहरातली असेल वीज पुरवठ्याची, ह्या बाबतीत अधिक लक्ष देऊन अनेक योजना आपण त्या वेळेस मार्गी लावल्या. आणखी लावणं गरजेचं आहे. मागणी वाढली, त्यापर्यंत पुरवठा वाढत नाही, खंडित पुरवठा होतो, तेव्हा नुकसान होतं. आणि हे रहाटगाडगं आणि हे चक्र हे भेदणं आणि छेदणं हे लोकप्रतिनिधीला खूप मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. आणि ते आव्हान स्वीकारणं जातीपातीच्या धर्माच्या नावावर तर कुणी पण प्रचार करू शकतो, सोपं आहे ते खूप बोलणं. परंतु आपल्याच त्या लोकांकरता राबणं 5 वर्ष आणि विना मोबदला राबणं, काही न घेता काम करणं आणि सत्ता आणि खुर्ची ही सेवेचं माध्यम आहे. ते काय अंतिम आपलं साध्य नाही, ते साधन आहे. ह्या भूमिकेतनं मला वाटतं लोकशाहीमध्ये ह्या पदाकरता पाहिलं झालं पाहिजे. पदाकडे ती कुठंतरी आता ते मूल्य थोडंसं विरळ व्हायला लागलेलं आहे. जी आणि माझी आणखी पण भूमिका तीच आहे की ह्या संधीचा वापर म्हणून मी आता निवडणूक लढतो आहे, अर्ज भरला आहे. आणि गेल्या वर्षापासून ग्रामीण भागात, शहरात सातत्यानं मी संपर्कात आहे आणि लोकांना विचारतो काय करायचं, कुठं जायचं, थांबायचं का, पुढं जायचं का. आणि मग लोकातूनच साधारणतः ही भावना व्यक्त केली कार्यकर्त्यांनी की आता झालेली चूक, पडलेला खड्डा, होत राहिलेलं सगळं खिळखिळ राजकारण, समाजकारण, हे पुनश्च त्याची पुनर्बांधणी करायचं असेल तर आपण पुढं जायला पाहिजे. हा लोकांचा आग्रह, प्रतिसाद लक्षात घेता निवडणूक अपक्ष म्हणून या ठिकाणी बीड मतदारसंघात लढायची ठरली आहे. म्हणजे मी लढवतो आहे. अनेक राजकीय म्हणजे 6 प्रमुख पक्ष, राजकीय पक्ष, अनेक छोट्या मोठ्या आघाड्या
अनेक अपक्ष, हे अनेक लोक आपापले नामनिर्देशनपत्र आपलं नशीब आजमावत आहेत. आणि मला ह्या सगळ्या सिनॅरिओमध्ये म्हणजे सगळ्या चित्रामध्ये आपण आगळीवेगळी भूमिका, लोकांशी बांधिलकी आणि लोकांची सेवा ज्याच्यामध्ये खंड पडल्या असं लोकांनाही वाटतं, तर ते करणं मला खूप आवश्यक वाटतं. जी. बाकी ज्या गोष्टी चालल्यात होत आहेत, म्हणजे नुसतं विकास नाही तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, आरोग्य महत्त्वाची बाब आहे. या सगळ्या बाबतीत मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सिव्हिल हॉस्पिटल इथं होतं, त्यात 300 खाटा मागच्या काळात वाढवल्या. चांगले रस्ते, राष्ट्रीय महामार्ग असेल, संभाजीनगर ते धाराशिव, जी. तो त्या काळात पूर्ण करायचा मी प्रयत्न केला. त्याला यश मिळालं. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये जे फ्लायओव्हर्स पाचही झालेत, हो, उड्डाणपूल, ते मी MSRDCचा मंत्री असताना माझ्याच काळात आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून ते केले. इथंही फ्लायओव्हर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला जी. आपण आखला होता. 70 कोटीचं टेंडर त्याकरता निघालं होतं. 2दा निघालं. तरतूद पैशाची चणचण असतानाही आपण केली बीड शहराकरता. पण तो दुर्दैवानं काही लोकांनी तांत्रिक प्रश्न उपस्थित केले, काही कामं होऊ द्यायचे नसतील त्याच्या मागची भूमिका, ती अशी कामं रखडली. इथं चांगल्या इमारती, मग डिस्ट्रिक्ट कोर्टाची इमारत असेल, जिल्हा न्यायालयाची, कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग असेल, जी. SP चं कार्यालय असतील, इथलं मल्टीपर्पज स्टेडियम असेल, छत्रपती संभाजीराजेच्या नावाने जे स्टेडियम आपण केलं आहे, अशा अनेक गोष्टी आपण त्या काळात करू शकलो. लहान लहान बाबी करू शकलो. विशेषतः बीड जिल्हा भौगोलिकदृष्ट्या या जिल्ह्यामध्ये काही उंचीवरची गावं आहेत आणि ती डोंगरी गावामध्ये समावेश व्हावा यासाठी मागे मी उपमंत्री महसूल असताना प्रयत्न आले आणि त्यावेळेस पहिल्यांदा यादी जिल्ह्यातले काही गावं समावेश झाली त्यात. जी. पुनश्च एकदा 1 वर्षापूर्वी राज्य सरकारकडं प्रयत्न करून बरीचशी गावं मतदारसंघातली, तालुक्यातली, या डोंगरी गावामध्ये आपण समावेश केला आहे. डोंगरी गाव समावेश करण्याची कल्पनाच ही आहे की त्या भागाला विकासात झुकतं माप मिळतं. त्याचबरोबर शालेय प्रवेश, आरोग्यसेवा, स्पर्धात्मक परीक्षा, या सगळ्या बाबतीत अधिक झुकतं माप डोंगरी विभागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतं, पालकांना मिळतं. आणि मला वाटतं ती खूप मोठी उपलब्धी, म्हणजे छोटं काम आहे, पण तू ह्या पिढ्याकरता नाही, येणाऱ्या अनेक पिढ्याकरता फलदायी ठरेल, उपयुक्त ठरेल, जो त्याचा हक्क होता. डोंगरी विभागाच्या मापदंडामध्ये बसणारी गावं असतानाही ती झाली नाही, ती आपण पूर्णत्वाला नेली. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्या करायचा आपण प्रयत्न केला. आणखी पुष्कळ गोष्टी करायच्या राहिल्यात आणि त्या सर्व मार्गी लावण्याकरता सत्ता हे साधन आहे परिवर्तनाचं, बदलाचं. आणि ती मिळायचं अधिक जोमानं मला नुसतं मतदारसंघ नव्हे, जिल्ह्याकरता, विभागाकरता काम करता येईल. मराठवाडा पाण्याच्या दृष्टीनं जसं मी जिल्ह्याचा उल्लेख केला तशी परिस्थिती मराठवाड्याची आहे. आणि त्यामुळं अधिकचं पाणी दुसऱ्याचं हक्काचं आम्हाला हिरावून घेता येत नाही. त्यामुळं मी साधारणतः 12 वर्षापासून सत्तेत होतो नसतो हा प्रयत्न सातत्यानं केला आहे. मंत्रिमंडळात केला, बाहेर असताना केला, की समुद्राला वाहून जाणारं पाणी जे आहे, पश्चिम वाहिनी नद्याचं, वैतरणाचं डॅम आहे कोकणात मोठा, अप्पर वैतरणा, तिथनं जे पाणी समुद्राला मिळतं ते पाणी उचलून इगतपुरीला आणून ते पाणी जायकवाडी प्रकल्पात टाकणं. साधारणतः 70 TMC एवढ्या क्षमतेचं पाणी आपल्याला उचलून आणता येईल.
जे कुणाच्या ताटातनं पण घेत नाही, हक्काचं घेत नाही, आपण वाहून जाणं पाणी आणतो मराठवाड्याकरता. आणि त्याला तत्वता मान्यता आपण मिळवू शकलो ह्या सगळ्या प्रयत्नातून. हो तो प्रयत्न मला वाटतं मराठवाड्याच्या दृष्टीनं खूप फलदायी ठरणार आहे, जी. वरदान ठरणार आहे. आणि असे प्रयत्न, बीडला मेडिकल कॉलेज शासकीय व्हावं यासाठी आपण प्रयत्न केलेत, आणखी प्रयत्न चालू आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. शिक्षण, आरोग्य, सिंचन, वीज, रस्ते याकरता ते भविष्यात करणं आवश्यक आहे. त्याकरता साथ सत्तेच्या माध्यमातून मिळालं तर परिवर्तन लवकर होऊ शकतं. आता या निवडणुकीच्या अनुषंगाने बऱ्याचशा काही गोष्टी घडणार आहेत. आता तुम्ही विस्तारानं सांगितलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये. मात्र हे सगळं तुम्ही सत्तेमध्ये गेल्यानंतर होऊ शकतं. मात्र सत्तेमध्ये जाण्याच्या मार्गावर फार अडचणी आहेत. अनेक उमेदवार निवडणुकीमध्ये रणांगणामध्ये आहेत आणि त्यांना मागे सारत तुम्हाला कसं पुढं जाता येणार आहे. म्हणजे तुम्ही सध्या एकटे आहेत. तुमच्यासोबत असणारे कुटुंबातली 2 सदस्य असणारे पुतणे दोन्ही तुमच्या विरोधामध्ये आता निवडणूक लढवत आहेत. आम्ही पहिल्यापासून पाहत आहोत की तुमच्यासोबत जुने कार्यकर्ते अद्यापही आहेत. ते कार्यकर्ते पहिल्यापासून टिकून आहेत, मात्र पुतणे राहिले नाहीत, तुम्ही एकटे आहेत. आणि त्यांच्याबरोबरच अनेक लोक आहेत की मतदारसंघामधले निवडणूक लढवत आहेत. तुम्हाला कसा मार्ग काढता येणार आहे यामधून. आणि तुम्ही अपक्षसुद्धा आहात, म्हणजे पक्षाचं काहीतरी लेबल असणं आवश्यक आहे असं आपण मानतो. तुम्हाला कितपत सोपं आहे अपक्ष निवडणूक लढवणं. नाही, कौटुंबिक वीण तर उसकटलेली आहे, पण माझं कुटुंब म्हणजे तेवढ्याच एवढ्या नात्यापुरतं नाही. जी तर सगळी लोक ही माझा परिवार मी मानतो आहे. जी. आणि त्यामुळं काका पुतणे ही लढत, वडील मुलाची लढत, वडिलाची मुलीची लढत राजकीय, हे आपण सगळीकडे आता पाहतोय. हो. राज्यात पाहतोय, देशात पाहतोय. आणि त्यामुळं लोकशाहीमध्ये हे अविभाज्य अंग आहे. प्रत्येकाला वाटतं की सत्ता मिळायला पाहिजे, संधी मिळायला पाहिजे. पण ज्यावेळेस आपण लोकांसमोर जातो त्यावेळेस मला वाटतं की आता लोक बारकाईनं व्यक्तीचा विचार करतायत की ज्याला आपण सत्तेवर बसवणार आहोत तो किती सक्षमपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या समस्या सोडू शकेल. हो. का शेवटी आरसा आहे हा, जे आपण केलं ते दिसतंय, झाकता येत नाही, लपवता येत नाही. आणि त्यामुळं हा आरसा लोकाला दिसतोय. मागं आम्ही काय केलं, किती कामं केली हे लोकाला माहिती आहे. आणि मला विश्वास आहे की शेवटी लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम असते. जी. इच्छुक स्पर्धक अडथळ्याच्या शर्यती अनेक जीवनात येतात. मी अनेक चढउतार पाहिले, उन्हाळे पावसाळे पाहिले, खाचखळगे पाहिले. तू सातत्यानं काकूनं जी शिकवण दिलेली आहे की उतायचं नाही, मातायचं नाही, घेतलेला वसा टाकायचा. जी. त्या भूमिकेतनं आपली नाळ ही जनतेशी घट्ट ठेवणं, जातपात न मानता सर्वांना बरोबर घेऊन चालणं, मला वाटतं हा वारसा राबवणं हे काही अंशी मला शक्य झालं. आणि त्यामुळं जे नातं मोठा परिवाराशी माझं जोडलेलं आहे जनतेशी, ते अधिक दृढ आणि मजबूत आहे. ते कुठल्याही राजकीय कुंकवावर किंवा पक्षाच्या भूमिकेवर टिकून नाही, वैयक्तिक आहे ते नातं. आणि निश्चितच मला ते उपयोगी पडेल. आता मी जसं उल्लेख केला किंवा तुम्हालाही माहीत आहे, बरेचसे उमेदवार रणांगणामध्ये आहेत. असं बोललं जातं राजकारणामध्ये की जो बलाढ्य नेता असतो स्थानिकचा प्रस्थापित, त्याच्या विरोधामध्ये जर बरेचसे लोक उभा राहिले तर निवडणूक सोपी जाते. असं होऊ शकतं का? आता ते काळ ठरवेल. मला त्या बाबतीत काही भाष्य करता नाही. पण आपण किती आहोत, आपली रेषा किती लांब आहे त्याचाच मी प्रयत्न करतो. दुसऱ्या आखोड्या आहेत किंवा दुसऱ्याची तुलना करणं, मला वाटतं हे माझा स्वभावच नाही आहे. मतदारसंघामध्ये बरीचशी कामं आहेत आणि तुम्हीही केली आहेत. मागच्या 5-7 वर्षांमध्ये जे काही कामं झालेली नाहीत, तुम्हाला काय वाटतं सध्याची परिस्थिती कशी आहे
आणि तुम्हाला आणि भविष्यात काय करायचं आहे, तुम्ही पाण्याचाही मुद्दा बोलून दाखवलेला आहे. दुष्काळाच्या झळा आम्हाला कायम बसतात. पाण्याचा उल्लेख केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय सांगता येईल लोकांना की मला सत्तेमध्ये जायचं आहे आणि ह्या सगळ्या मी गोष्टी जसं करायच्या सांगितलं की महत्त्वाच्या बाबी आहेत की रोजगार निर्मिती, हाताला काम हे उपलब्ध करून देणं आणि शेतमालाला योग्य भाव मिळवून देणं, प्रक्रिया करणारी कारखानदारी या ठिकाणी करणं, ह्या सगळ्या गोष्टी दूरच्या टप्प्यातल्या आहेत, लगेच होणं शक्य नाही. पण त्याला पूरक ज्या बाबी आवश्यक आहेत त्या बाबी उपलब्ध करून देणं. जसं सगळं पाणी मिळालं शेतीला अधिक पिकवता येईल, लोक कष्ट करायला तयार आहेत, घाम गाळायला तयार आहेत. पण पाऊस वेळेवर पडत नाही, पडला तर रेंगाळतो, अधिक पडतो, बिगर मोसमी पडतो. हो. आणि ह्यामुळे शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि पुरवठा हा झाला तर मला वाटतं ग्रामीण भागातील शेतीचे प्रश्न अनेक पटीने सुटतील. जी. पाणी आणि वीज ह्या दोन बाबी जर मिळाल्या वेळेवर आवश्यक तेवढ्या, तर मला वाटतं की बदल व्हायला आर्थिक स्थितीमध्ये वेळ लागत नाही आणि त्यामुळे त्या करणं माझा प्राधान्यक्रम राहील. घरकुलं, स्वतःचं मालकीचं घर, घरकुल योजनेमध्ये साधं निराधार, अपंग, वृद्ध लोकांना जे मानधन मिळतं त्याच्या बाबतीत जर आपण आकडेवारी पाहिली तर मी सत्तेवर असताना किंवा लोकप्रतिनिधी असताना साधारण 20 ते 22,000 प्रकरणं मंजूर करून आपण मदत ठरवलं द्यायचं आणि दिली मदत. आत्ता माहिती घेतलं गेल्या 5 वर्षात 22,000 त्या काळात झाली. जी. आता 2200 पण होऊ शकले नाही 5 वर्षामध्ये. वाटतं हा दृष्टिकोन आणि हा फरक हा सगळ्यांनाच जाणवतो. त्यामुळे ह्या बाबी दुरुस्त करणं, जी रखडलेली कामं आहेत ती पूर्णत्वाला नेणं, सिंचन आणि वीज ह्या क्षेत्रामध्ये अधिक काम करणं, आरोग्याच्या बाबतीत आता 300 खाटा पण वाढवल्या तिथं सिव्हिल हॉस्पिटलला जोडून, तसं ग्रामीण रुग्णालय, PSC, सब सेंटर्स अधिक संख्येनं वाढवणं, अधिक क्षमतेनं त्या ठिकाणी काम करणं, पण ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. जी. जी. आता मतदारसंघामध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची होती आणि फार दिवसापासून तुम्ही पक्षाकडे कुठलाही नव्हतात. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील, भारतीय जनता पार्टी असेल, यांच्यासोबत काही बोलणं झालं होतं का उमेदवारीसाठी? नाही, मग तसे माझे संबंध सगळ्याबरोबर, म्हणजे जरी मतभेद असतील आयडिओलॉजिकल किंवा, पण तसं मनभेद किंवा न भेटणं, न काम करणं किंवा कुणाची मनामध्ये दुजाभाव असणं हे कधी मी जोपासलं नाही. त्यामुळे सगळ्याशी बोलणं, संवाद हा सातत्यानं माझा चालू असतो आणि तो नेहमी वेगवेगळ्या सगळ्यांसोबत होता, सगळ्यांशी संवाद होता, आजही आहे. तर ही भूमिका मी मुद्दाम निवडलेली आहे. अपक्ष म्हणून अपक्ष लोकांची बांधिलकी आपली आहे आणि लोक स्वीकृती करतील मला असं मला वाटतं. कालच्या उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत, म्हणजे तुम्ही बीडला येईपर्यंत किंवा मग उमेदवारी जेव्हा जाहीर झाली त्याच्या अगोदरपर्यंत उमेदवारी तुम्हाला शरद पवार गटाची असेल असं सगळीकडे बातम्या होत्या, सगळीकडे फार मोठी चर्चा होती. ते काय नेमकं होतं? नाही, आता लोक आता सध्या असं चाललं आहे, नजरी पैसेवारी काढणं, म्हणजे दररोज नवीन नवीन बातम्या, नवीन अंदाज, नवीन निकाल, हे सगळ्याच क्षेत्रात चालू आहे. राजकीय क्षेत्र तर आता जास्त चर्चेमध्ये आहे. त्यामुळं हे सगळे अंदाज बांधले जातात. आपण भेटतो, सगळीकडेच भेटतो, सगळ्यांना भेटतो, पण त्यावरनं काही आडाखे बांधले जातात आणि त्यावर चर्चा होते. नेहमी सुरुवातीपासून मागच्या फार दीर्घ काळापासून चर्चा आहे, असं बोललं जातं की सगळी सत्ता क्षीरसागरांच्याच घरात कशामुळं, काय त्यांना द्यायचं आहे, प्रस्थापित आहेत, नेहमी सगळे आमदार त्यांच्याकडं, खासदार त्यांच्याकडं, नगराध्यक्ष त्यांच्याकडं, आणि आम्ही कुठपर्यंत सतरांजा उचलायचा हा प्रश्न पडतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या कितपत हा अशा प्रकारचे आरोप करणं किंवा मग त्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवून कितपत येऊ? हे तुम्ही म्हणता ते विचारलं जात आहे. काही लोक जाणीवपूर्वक हा प्रश्न उपस्थित करतात.
तर कुठल्याही नियुक्त पदावर नॉमिनेटेड पोस्टवर मी आत्तापर्यंत काम केलेलं नाही. आणि लोकशाही मार्गानं लोकांच्या पसंतीला उतरणं मला वाटतं हा संविधान दिलेला अधिकार आहे. आणि वेगळ्या स्तरावर ज्यावेळेस खासदार आई होत्या किंवा मी आहे वेगळं, तर आम्ही स्पर्धेतनं पुढं आलो. आमची जात छोटी, दिल्ली समाज, मोजके घरं जिल्ह्यात, त्या गावात घर आहे, हुडकून सापडत नाही. जी. आणि अशा जातीपातीच्या राजकारणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी साथ देणं मोठा हा लोकशाहीचा गौरव आहे. जी. म्हणजे लोक कोण कुणाच्या पोटीत कोण कुणाच्या जातीत जन्माला आलंय हे लोकशाहीत बघत नाही. बिलकुल. त्यात त्याचं काम, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याची उपयुक्तता हे निकष लोक लावतात. आणि त्याप्रमाणे संधी मिळते. संधी मिळालेली आहे, कधी नाकारलेली आहे, म्हणजे सातत्यानं संधी मिळाला असा भाग नाही आहे. जी. त्यामुळं लोकशाहीत ह्या गोष्टी अभिप्रेत आहेत. मतदारसंघामध्ये लोकसभेला मुस्लिम समाज हा निर्णायक राहिला. बीड शहरामध्ये मुस्लिम समाज बहुसंख्य आहे आणि तो विधानसभेला निर्णायक राहू शकतो. मात्र तो कोणाच्या बाजूने निर्णायक राहू शकतो? 3 क्षीरसागर मैदानामध्ये आहेत. दुसरीकडे काही अपक्ष उमेदवार आहेत, मुस्लिमचे सुद्धा काही उमेदवार 1-2 येऊ शकतात. तुमच्याकडं मुस्लिम समाजाचं कसं आहे? पहिल्यापासून जो मुस्लिम समाज तुमच्याकडे होता तो तिथे असणार आहे का, आणि कशी सगळी परिस्थिती आहे? नाही, मला विश्वास आहे की जाती धर्माचं राजकारण आणि त्याच्यामध्ये भेदाभेद करून कधी राजकीय फायदा घ्यायचा मी प्रयत्न केलेला नाही. आणि त्यामुळे सगळ्या समाजाचा आणि सगळ्या धर्मीय लोकांचा विश्वास आहे. ते विश्वासाचं नातं अतूट आहे. आणि मला वाटतं ते नातं अधिक दृढ आणि मजबूत व्हावं असा दोन्ही बाजूला प्रयत्न आहे. माझ्याबरोबर तर सातत्यानं आहे. आणि मतदार पण त्याची सोचताच सध्याच्या पार्श्वभूमीवर हे सामंजस्य जे आता सध्या लोप पावत आहे, कटुता वाढते, तर ही दूर व्हावी आणि सगळे एकोप्यानं राहावेत अशा प्रकारची भावना सर्वधर्मीयाची आहे. मतदारसंघामध्ये निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर किंवा मग नंतर काही बातम्या पसरल्या होत्या. म्हणजे पेपरामध्ये छापून आलेलं होतं की बहुत फडफडा चुके कबूतर, बाजाब उडने वाला है. त्या काही बातम्या तुमच्या समर्थकांकडूनही येत होत्या. म्हणजे काय नेमकं होतं ते आणि कसं होतं? वृत्तपत्रात बातम्या कोण देतं, काय छापून येतं, लोक म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं माध्यम होतं आहे, की प्रसार माध्यमं जी आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा यूट्यूब चॅनल्स असतील, ते बातम्या देतात, विचारतात, समाजामध्ये बोलतात, आजमावतात, त्याप्रमाणे बातम्या छापून येतात. त्यामुळं त्या आम्हीच दिल्या किंवा आम्हीच छापून आणल्या असं कधी मी म्हणणार नाही. जे अशी सगळी परिस्थिती असताना मतदारसंघामध्ये मी आत्ताही प्रश्न तोच विचारला, त्याच्यानंतर वेगळा असा प्रश्न विचारला जातो की मतदारसंघामध्ये आता प्रस्थापित मुक्त याहीपेक्षा क्षीरसागर मुक्त बीड जिल्हा किंवा मग मतदारसंघ करायचा आहे. कितपत यशस्वी होऊ शकतात ही लोक आणि काय नेमका प्रकार आहे? कुठले आडनाव किंवा नावाचं मुक्त करणं आणि तशा प्रकारे बोलणं हे प्रत्येकाच्या शैलीप्रमाणे प्रत्येक बोलतात. हे काही अंकगणित नाही की 30/3 म्हणजे 10च येईल असा अंकगणिताचा हा खेळ नाही. हा खेळ केमिस्ट्रीचा आहे. जी. म्हणजे आपली कशी जवळीक आहे, इमोशनल, डेव्हलपमेंटल, आणि ती अंकाच्या मापदंडामध्ये ती मोजता येत नाही. आणि त्यामुळं हे अंकगणित 3 आले, 4 आले, 5 आले, 6 आले, हे तर चालू आहे. हे चालूच राहील लोकशाहीमध्ये. तर त्यामध्ये आपली भावनिक उत्कटता किती आहे आणि आपली जवळीक किती आहे, आपली नाळ किती जुटलेली लोकांशी, जी, ही अंकगणितात मोजता येत नाही. ही केमिस्ट्री. आणि मला वाटतं हे रसायनांनी ही केमिस्ट्री मी चांगल्या प्रकारे साधलेली आहे. जी. मध्यंतरीच्या काळामध्ये अशाही बातम्या आल्या होत्या की 2 काका पुतणे पुण्यामध्ये भेटले, बातम्या आल्या आणि आता क्षीरसागर एकत्र येत आहेत. क्षीरसागर मुक्तीचा लढा काही लोक बोलत आहेत, बोलून दाखवत आहेत.
म्हणून क्षीरसागर आता एकत्र येत आहेत अशा बातम्या आल्या होत्या. असं काही घडलं होतं का? मी कोणी भेटलं सांगितलं होतं? वृत्तपत्रात अनेक गोष्टी येतात, छापून येतात, आम्ही पण पाहतो, वाचतो. असं घडलंच नव्हतं. एकत्र आले नव्हते, काही चर्चा झाली होती, निवडणुका लढवायच्यात, कुणी लढवायची कुणी नाही लढवायची, असं काही ठरलेलं होतं का? काही बोललं होतं का कोण? मला तर आठवत नाही. तुमच्यासोबत असं झालंच नाही, भेट झालेली नाही. आठवत येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा काही गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आहे आणि तो फार टोकाला गेलेला आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काही याची काही झळ बसणार आहे का? तुमची जी काही पहिली जी काही पर्सनॅलिटी होती पॉलिटिकली, त्याच्यावर काही परिणाम होणार आहे का? कसं तुम्ही मॅनेज करणार आहात हे सगळं? तर मी जसं सांगितलं की इथं जात पात धर्म ह्या गोष्टी माझ्या कार्यप्रणालीमुळं, सातत्यानं संपर्कामुळं किंवा कार्य आणि प्रामाणिकता कामाची ह्याच्यामुळे ह्याची आडकाठी मला कुठं आली नाही. आणि भविष्यातही मला वाटत नाही की ह्या चौकटीमध्ये मला कधी मोजलं जाईल किंवा मला अडथळा निर्माण होईल. मी सर्वांमध्ये जातो, सर्वांमध्ये मिसळतो आणि सर्व जाती धर्माच्या मला बरोबर घेऊन जातो. आता अलीकडच्या काळामध्ये नेहमी हा एक प्रश्न उपस्थित केला जातो की क्षीरसागरांकडे पहिल्यापासून संस्था आहेत, शाळा आहेत, उद्योगधंदे आहेत, कर्मचाऱ्यांची फार मोठी संख्या आहे, त्यांना 30,000च्या पुढं मोजावं लागतं, अशी सगळी परिस्थिती आहे. कर्मचारी आता तिघांमध्ये वाटले जाणार आहेत का? काय नेमकं होणार आहे, अशी सगळी परिस्थिती आहे का? म्हणजे कर्मचाऱ्याच्या सहकार्य तर सगळ्यांना असतं. संस्थेमध्ये काम करतात, वेगवेगळ्या संस्था आहेत माझ्या, त्या ठिकाणी शेवटी कर्मचारीच काम करतात, रिझल्ट तेच देतात त्या क्षेत्रामध्ये. परंतु त्यांच्या जीवावर किंवा बळावरच राजकारण होतं असं जे काही लोक दुर्दैवानं म्हणतात, तसं कधी नसतं आहे. मतदारसंघामधल्या कुठल्या एखाद्या उमेदवाराचं किंवा मग काही आव्हान आहे का की ते तुम्हाला पेलावं लागणार आहे, समोर त्याला सामोरं जावं लागणार आहे, मतदानाच्या प्रक्रियेच्या व्यतिरिक्त आणखी काही? राजकारणात अनेक आव्हानं असतात, ते पेलणं झेलणं. ज्याला राजकारणात पडायचं यायचं आहे त्याला ते क्रमप्राप्त असतं. मी आता येत असताना तुमच्या कार्यालयामध्ये बरीचशी गर्दी होती, काही प्रवेश वगैरे नव्यानं कोणी सोबत येत आहे का? अनेक लोक येतात, अनेक प्रवेश करतायत, अनेक लोक म्हणतात की आमचं हुकलं मागच्या वेळेस, आम्हाला दुरुस्त करायचं आहे, आम्हाला आमचं भविष्य बघायचं आहे, शहराचं, आमचं वैयक्तिक, आमच्या पुढच्या पिढीचं. असे अनेक लोक येतात, बोलतात, बरोबर येतात. आणि मला वाटतं सगळ्यांना बरोबर घेणं हे लोकशाहीमध्ये क्रमप्राप्त आहे. निवडणुका आल्या की तुमच्याकडे एक मोठा बलाढ्य नेता म्हणून पाहिलं जातं आणि जर तुम्ही मतदानातून ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सभागृहामध्ये लोकांनी पाठवलं, कुठल्या तरी सत्तेकडे तुम्ही अपक्ष आहात, तर कुठलं ज्याचं सरकार येईल त्याच्याकडे तुम्ही जाल आणि त्या सगळ्या गोष्टींची दूरदृष्टी पाहून काही लोक येतात, आमच्याकडे हा जिल्हा परिषद गट आहे ते द्या, आम्हाला पंचायत समिती द्या, आम्हाला कुठला सरपंच शेवटी करा. हे राजकारणाची साखळी आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शहरामध्ये नगर परिषद, ही साखळी आहे. आणि प्रत्येकाला लोकप्रतिनिधी होणं, आपल्या भागातल्या समस्या आणि प्रश्न सोडण्याकरता ते पद मिळणं किंवा तिथं निवडून जाणं हे आवश्यक असतं. आणि त्यामुळे ही साखळी आणि साखळीप्रमाणे काम करणं, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांना आर्थिक पाठबळ किंवा बजेटमध्ये तरतुदी या उपलब्ध करून देणं, मला वाटतं ही चेन आहे, साखळी आहे. आणि त्यामुळं कार्यकर्त्याला जे काम करतात ग्रामीण आणि शहरी भागामध्ये, त्यांनाही वाटतं की आपला माणूस तिथं गेला, सरकारच्या माध्यमातून कामं येतील, योजना येतील, आर्थिक पाठबळ येईल, आणि हे साहजिकच आहे. शेवटचा प्रश्न आहे ना, आणि तुम्ही आता निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहातच, मात्र काही अशी लोकं आहेत का की बाबा आमचं सगळं काही बिघडलं आहे, परत आम्हाला सोबत घ्या? बरेचसे काही लोक तुमच्यापासून गेलेले आहेत, त्यांचं दुसरीकडेही कुठं काही बनलेलं नाही किंवा मग कुठेही त्यांना सेट झालेले नाही आहेत, ते असे काही लोक येऊ शकतात का परत मतदारसंघामध्ये? असे काही लोक आहेत का की तिकडे गेल्यानंतर त्यांचं काही बरं वाईट झालेलं नाही, तुमच्याकडे येऊ पाहतायत ते, असे काही लोक आहेत का? नाही, ही अभिसरणाची प्रक्रिया राजकारणामध्ये सातत्यानं चालू असते. काही अपक्ष, काही विविध पक्षातली लोक आपल्या गरजेप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे
पुन्हा एकत्र येणं, पुन्हा जुडणं आणि मला वाटतं ही प्रक्रिया चालूच राहा. सतत चालू असते आणि ही चालू राहणार. जी, खूप खूप धन्यवाद अण्णा दिलेल्या वेळाबद्दल आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा आहेत मराठी महाराष्ट्राच्या वतीनं. तर हे होते जयदत्त क्षीरसागर आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत. फार मोठं आव्हानं आहेत पुढे, अनेक उमेदवार आहेत. मी बोलल्याप्रमाणे आणि मीच का बोलावं तर सगळ्यांना माहीत असतं की इथला स्थानिकचा एखादा बलाढ्य नेता आहे, त्याच्या विरोधामध्ये जर अनेक छोटे छोटे गटातले लोक निवडणूक लढवत असतील तर त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी होते असं बोललं जातं आणि त्याचं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते सत्यात उतरल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर समोर अनेक पहिलवान असतील किंवा मग रणांगणामध्ये उमेदवार असतील तर प्रस्थापित नेत्यासाठी निवडणूक सोपी जाते. त्याहीपेक्षा वेगळं सांगायचं झालं तर जुना आपल्यापेक्षा अगोदर सत्तेमध्ये असणारा व्यक्ती जर तो निष्क्रिय असेल, मतदारसंघामध्ये काही गोष्टी करू शकलेला नसेल तर ते मुद्देसुद्धा आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. अर्थात यांना विजयासाठी जे आहे ते फायदेशीर ठरतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बीड विधानसभेसाठी या सगळ्या इच्छुकांच्या आणि उमेदवारांच्या बाहुगर्दीमध्ये कोण आमदार होईल, प्रत्येक जणांना वाटतं की मी आमदार होणार आहे. अलीकडच्या काळामध्ये अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली लोकसभेच्या आणि जनतेचं सुद्धा मूड लोकांच्या माध्यमातून चांगला उमेदवार आणि विधानसभेचा उमेदवार चांगला निवडून द्यायचा आहे. मतदारसंघामध्ये शांतता राहावी, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, अशी सगळी परिस्थिती असण्यासाठी बऱ्याचशा लोकांना वाटतं की एक स्थिर राजकारणी आपल्या मतदारसंघामध्ये असावा, असा विचार सध्या मतदारसंघामधले लोक करतात. कॅमेरा पर्सन अनिल दाहेगुडेंसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.